जे विद्यार्थी 10वीला असेल किंवा 12वीला असेल तर ते विद्यार्थी वाट बघत आहे की जो स्टेट बोर्डचा निकाल आहे हा कधीपर्यंत जाहीर होणार। तर बघू शकता CBSE बोर्डचा निकाल हा जाहीर झालेला आहे। तर आता महाराष्ट्र स्टेट बोर्डचा निकाल मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे। आणि या अगोदर जेही विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांची जी नोंदणी आहे, नोंदणी सुरू आहे आणि 30 तारखेच्या आत विद्यार्थ्यांना पार्ट 1 रजिस्ट्रेशन करायचं आहे। संपूर्ण विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत, परंतु संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांचे जेही रजिस्ट्रेशन सुरू आहे, जसे की ज्या विद्यार्थ्यांना 11वी करायची असेल तर याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नाही आहे। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा असेल त्यांचे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। 30 तारीख त्यांच्यासाठी लास्ट डेट देण्यात आलेली आहे। फॉर्म भरण्याचा संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे आणि तुमचा 10वीचा जो निकाल असेल हा मे महिन्याच्या 15 तारखेच्या आत जाहीर होणार अशाबद्दलची माहिती उपलब्ध झालेली आहे। आणि 12वीचा निकाल हा 10वीच्या निकालाच्या अगोदर जाहीर होणार आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर तिथून 7 दिवसात तुमचा निकाल म्हणजे 10वीचा निकाल लागणार आहे अशाबद्दलची माहिती सुद्धा आलेली आहे। तर 11वीला ॲडमिशन घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही 30 तारखेच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर जर काही अपडेट आली तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येणार। फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ दिलेले आहे। तर जेही विद्यार्थी 10वीला असेल त्यांनी लवकरात लवकर आपले 11वीचे रजिस्ट्रेशन करून ठेवा। तुम्हाला 11वी करायची नसेल, डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निकचा तर डिप्लोमाबद्दल सुद्धा तुम्हाला अपडेट लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार। डॉक्युमेंट लिस्ट जास्त लागते त्यामुळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की तुम्ही 10वीला आहे। 10वीचे विद्यार्थी हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवत नसतात, त्यांना 10वी नंतरच डॉक्युमेंट रेडी करायचे असतात। त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट ही मोठी आहे। जर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये लिहा डिप्लोमा डॉक्युमेंट लिस्ट। त्याप्रमाणे जर कमेंट्स आल्या तर तुम्हाला डिप्लोमाला जेही विद्यार्थी प्रवेश घेणार त्यांना डॉक्युमेंट लिस्ट देण्यात येणार आणि 11वीचे जे विद्यार्थी आहे त्यांना संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। म्हणजे फॉर्म भरण्याचे व्हिडिओ तर ऑलरेडी दिलेले आहे, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरा। आणि ज्यांनाही आता पुढील ज्या स्कॉलरशिप असेल किंवा एक्स्ट्रा जेही अपडेटेड असतात त्याप्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दरवर्षी आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात। त्याप्रकारे तुम्ही आता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि निकालाबद्दल सुद्धा तुम्हाला A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।